तर बघा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहत होता, त्याच्यातला जे एक्झरसाइज आहे कोणती होती 2.4. अरे 2.4 होती का? त्याच्यातला हा थर्डवाला प्रॉब्लेम जो आपल्याला फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करायचा होता. ठीक आहे, तो पुन्हा एकदा सांगून देतो, जे लोक ऑब्सेंट होते बघून घ्या. त्यानंतर आपल्याला हे समोरचे टॉपिक बघायचे आहेत, नेचर ऑफ अ रूट वगैरे. ठीक आहे, तर काय आहे, पहिले आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. आता इथे ॲक्टिव्हिटी वगैरे दिलेली आहे काही, पण आपल्याला तर माहितीच आहे कसं सोडवावं लागते म्हणून, आहे का नाही. तर काय आहे इक्वेशन बघा, x² + 2√3x + 3 = 0 असं इक्वेशन दिलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण काय करू, त्याला कम्पेअर विथ ax² + bx + c = बरोबर. हां, देन ए ची व्हॅल्यू किती आहे बघा. ए म्हणजे या x²च्या कोइफिशियंट, इथं काही नाही म्हणजे ए ची व्हॅल्यू काय आहे. देन बी ची व्हॅल्यू 2√3. लक्ष द्या, जर मायनस असता इथं तिथं मायनस सुद्धा घ्यावा लागतो, कळलं का. हां, देन सी ची व्हॅल्यू सीच्या समोर 3च्या समोर जर मायनस असता तर आपल्याला मायनस सुद्धा घ्यावा लागला असता. पाहिला आपण काल, अरे पाहिला का. त्यानंतर काय करून घ्यायचं, तर हा डिस्क्रिमिनंट काढून घ्यायचा, b² - 4ac. तर b² म्हणजे 2√3च्या मायनस 4 जसाच्या. आता बघा इथं ए ची व्हॅल्यू निगेटिव्ह असती तर इंटू -1 आला असता, कळलं का. याच्यामध्ये चुका कुठं करतात पोरं, तर मायनस प्लसमध्येच चुका करतात. ठीक आहे ना, त्याच्या कन्सेप्ट मी काही वेळा तुम्हाला सांगितलं की नाही. मायनस मायनस काय होते, मायनस प्लस काय होते, तर ते थोडंसं रिवाईज करत राहा, कळलं. तर ए ची व्हॅल्यू किती झाली आणि सी ची व्हॅल्यू, तर काय आला असता इथं बघा, 2चा स्क्वेअर आणि √3चा स्क्वेअर 3 मायनस 4 तिक आणि 12 - 12, 12 - 12 काय झाला, बरोबर. तर आता आपल्याला इथूनच आपल्याला डिसाईड होऊ शकते की समोर कशा प्रकारचे रूट येतील. ते आपल्याला समोरचा टॉपिक आहे नेचर ऑफ द रूट ऑफ अ इक्वेशन. ते याच्यावर डिपेंड असते, या व्हॅल्यूवर, की त्याचे रूट इक्वल येतील की अनइक्वल येतील, रिअल येतील की नॉन रिअल येतील. ठीक आहे, मग या प्रकारे येतपर्यंत झाला सगळ्यांच्या. सपोज येतपर्यंत सगळ्यांना समजला. मग आपल्याजवळ फॉर्म्युला होता रूटसाठी. काय फॉर्म्युला होता की बा x = x म्हणजे काय, तिथला कोइफिशियंट आपला व्हेरिएबल काय होता, आडवी लाईन -b + बरोबर होता. तर पुट द व्हॅल्यू गेट द. आता बघा, पहिले सेपरेट न करता आपण पहिले असं पण करू शकतो, किंवा पहिले सेपरेट पण करू शकता तुम्ही याच्यामध्ये. तरी एक x झाला असता तुमचा x = -b + √4b² आणि 2a. या प्लस मायनस मधला एक घेतला, और x = -b + -b² - 4 अपॉन या प्रकारे आला असता. मग काय करायचं आहे, व्हॅल्यू पुट करायची आहे. तर बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, 2√ प्लस b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली, तर असाच राहिला असता. इकडे ए ची व्हॅल्यू किती आहे, तर बघा काय झाला, -2√3 भागीला 2 काय आला, x ची एक व्हॅल्यू भेटली आपल्याला. हां, त्यानंतर इथं पण तेच व्हॅल्यू येईल जवळजवळ. तर 2 = रूट
झिरो आल्यावर काय येत असते, 2 इक्वल दोन्ही रूट सारखे येत असतात. ठीक आहे, रूट म्हणजे सोल्युशन आहे ना. तर मायनस इकडे काय आला असता, इकडे बरोबर. तर -2√3 अपॉन 2 2 2 तर -√3 कळलं. तर याच रूटला मग आपण एकाला अल्फा नाव देतो आणि एकाला अरे देता पाहिलं ना, अल्फा बीटा असं पण लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा एक्स एक्स लिहिलं तरी काही प्रॉब्लेम. क्लास झाल्यावर बेटा. ठीक आहे, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ना तुमच्या क्लासचा. एक तर सकाळी काही काही लोकांना जाग बी नाही आहेत, आणि काही काही लोक येते तर हे येती झोपून राहिले नालायक बंदर तोंडे. ज्याला चिंता राहते ना त्याला बिलकुल तू 4 वाजतापर्यंत जागवशील ना तरी तो बरोबर 5 वाजता उठून ट्युशनला येईल. आणि तुम्हाला 17 घंटे द्याल ना झोपावलं तरी तुमची झोप कमी ना पूर्ण नाही होऊ शकत. येते येऊन झोपा काढून राहिलास मूर्खा. उघडून देतो झोप, थांब क्लास खतम होऊ दे. त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो काय आहे, नेचर ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे जो क्वाड्रॅटिक इक्वेशन राहील त्याचे रूट कसे राहतील, नेचर ऑफ अ रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपल्याला दिलेलं आहे बघा, इथं 3 कंडिशन दिलेले आहेत. एक की b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली, आताच पहिला b² - 4ac ची व्हॅल्यू 0 आली होती, तर त्याचे जे दोन्ही रूट आले होते ते कसे आले होते बघा, सारखे सारखे आले होते की नाही आले होते का. हां, तर काय आला असेल इकडे, इथं बघा, इथं लिहिलेलं आहे बघा, आहे द रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल. रूट कसे राहतील, रूट कसे राहतील, रियल अँड इक्वल ठीक आहे. देन b² - 4ac ची व्हॅल्यू जर काय येईल म्हणते, इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू येत असेल कदाचित, ते अंडर रूटमध्ये राहील तरी पण चालेल. अंडर रूटची व्हॅल्यू पण 0पेक्षा मोठीच राहील. 0पेक्षा मोठीचा अर्थ काय आहे इथं, तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू. समजलं का. मग ते रूटमध्ये येऊ नाहीतर साधी येऊ. कळलं. हां, तर काय राहील म्हणते तेव्हा, रूट कसे राहतील, रूट कसे राहतील, रियल अँड अनइक्वल. आणि तिसरी कंडिशन तुम्हाला सांगितलेली आहे की बा b² - 4ac ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल, म्हणजे निगेटिव्ह असेल. आहे का दोनच कंडिशन आहेत, आणि तिसरी हे बघा इथं. ठीक आहे. देन त्याची जे रूट राहतील ते कसे राहतील, आर नॉट रियल, ते इमॅजिनरी राहतील. ते रूट कसे राहतील, इमॅजिनरी, म्हणजे अंडर रूटच्या अंदर मायनस वगैरे असं काही येणं वगैरे नाही का. तर रूट कसे राहतील, अनरियल, किंवा आपण काय म्हणू शकतो, नॉट रियल, म्हणजेच काय म्हणू शकतो, इमॅजिनरी. समजलं का. तर हे जे आहे b² - 4ac याला आपण काय म्हणत असतो, डिस्क्रिमिनंट म्हणत असतो. काय म्हणत असतो, डिस्क्रिमिनंट. तर सर्वप्रथम आपल्याला इक्वेशन दिलेला राहील, त्या इक्वेशनवरून पहिले b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. जर 0 येत आहे तर सांगा लागेल आपल्याला की रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. जर व्हॅल्यू 0पेक्षा मोठी येत असेल, म्हणजे पॉझिटिव्ह येत असेल, तर सांगावं लागेल आपल्याला, काय सांगावं लागेल, कळलं. आणि b² - 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये येत असेल तर सांगावं लागेल की बा रूट्स आर नॉट रियल, है ना.
तर बघा, जसे हे इथं एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, ते काढून घ्याल तुम्ही. पॉझिटिव्ह आहे तर रूट कसे राहिले असते, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू -30 आलेली आहे, ही वाली आली आहे तर कसे राहतील, आणि 0 आली तर कसे राहतील. देन हे काही सॉल्ड एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. काढता येईल b² - 4ac ची व्हॅल्यू. हां, जमेल. तर हे दिलेले आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला रूट कसे आहेत ते सांगायचे आहे. जसं आता हा आपल्याला थर्ड एक्झाम्पल जो दिलेला आहे, फॉर एक्झाम्पलमध्ये घेऊन घेतो एक, की त्याचे रूट कसे आहेत ते पाहू आपण. ठीक आहे. तिसरा काय दिलेला आहे, √3x² + 2√3x + √3 = या प्रकारे आहे. तर आपल्याला रूट वगैरे दिसलं का थोडासा प्रॉब्लेमच होते, आहे की नाही. तर मग काय करतो आपण, कम्पेअरिंग विथ ax² += बरोबर. तर ए ची व्हॅल्यू किती झाली असते रे, सांग रे दादा. वा हो, सांग ए ची व्हॅल्यू किती लिहू. अबे पागल आहेत का रे, डोक्यावर पडले का रे. अबे कम्पेअर करणं बे, कालच तर शिकलास बे दैता. ए कुठं आहे इथं, हां. ए ची व्हॅल्यू किती आहे, किती आहे वर, 3 का √3. फक्त 3 लिहिलं आहे का तिथं, काय लिहिलं आहे, बहुत उपकार होतील तुमचे. हां, मग बी ची व्हॅल्यू किती आहे, सपाट आहे 2√3, आणि सी ची व्हॅल्यू किती आहे रे, किती मारे, √3. झालं. आता आपल्याला काय काढायचं आहे, डिस्क्रिमिनंट, म्हणजेच डायरेक्ट आपण काढू शकतो b² - तर काय येईल बघा, बी ची व्हॅल्यू म्हणजे 2√3 -4 इंटू ए ची व्हॅल्यू √3 आणि इंटू सी ची व्हॅल्यू, बरोबर. तर 2चा स्क्वेअर आणि इकडे 3, इकडे पण बघा √3 इंटू √3. तर काय दिसत आहे, 12 - 12, तर काय आला असता, म्हणजे याचे रूट कसे राहिले असते, आर रियल अँड इक्वल. बस झाला, 1 मार्क जगला आपला. देन याच्यामध्ये अजून एक दुसरा टॉपिक जो आहे तो काय आहे, रिलेशन बिटवीन द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. तर जे आपण पाहिला होता, काय पाहिला की बा अल्फा आहे, अल्फा एक रूट होता आपला, त्याच्यामध्ये काय होता, -b + √b² - 4ac/2a, आणि एक बीटा होता, बीटा काय होता, -b² - 4ac/, बरोबर. जर या दोन्ही रूटची ॲडिंग केला तर काय उत्तर येईल, म्हणजे रिलेशन आपल्याला काढायचं आहे ए बीच्या रूपामध्ये डायरेक्ट, की दोन्ही रूटची ॲडिशन काय येईल. कारण काय असते बघा, सपोज आपण एखादा उदाहरण लिहितो, म्हणजे एक इक्वेशन लिहितो आपण, = तर आपण काय करतो, याचे फॅक्टर पाडतो, म्हणजे 5 × 3,
अरे बरोबर. आणि इथं काय लिहितो तुझ्या 5 + 3 काय लिहित असतो 8ला बेरजेच्या रूपामध्ये तोडत असतो. याला बेरजेच्या रूपात तोडतो, याला इंटूच्या रूपात तोडतो. अंक तेच. अरे बरोबर. तर त्याच्यावरूनच त्याच्या रिलेशन डायरेक्टली रूटच्या याच्यामध्ये आणि समोर जाऊन सोडवाल तर तुम्हाला उत्तरामध्ये हेच भेटतील. एक -5 भेटेल नाही एक -3 भेटला असता. दोन्ही प्लसवाले आहेत. तर यांच्या काय रिलेशन येते इक्वेशन बरोबर ते आपल्याला काढायच्या आहे. कळलं बाल. तुम्ही याला समोर सोडवत जाल तर काय आला असता, एक ब्रॅकेट आला असता x-5, एक ब्रॅकेट आला असता x + 5 x + 3 तर x -5 ने x - असा झाला असता उत्तर. म्हणजे जे या संख्येचे आपण काय पाडला फॅक्टर तेच आपले समोर कुठं दिसत आहेत उत्तरात, आणि तेच आपले कुठं दिसत आहेत या मिडल टर्मच्या ठिकाणी दिसत. अरे बरोबर. तर त्यांच्या काहीतरी रिलेशन आहे की नाही आहे. तर तो काय आहे ते इथं सांगितलेलं आहे तुम्हाला की बा जर दोन्ही रूटची आपण काय केला ॲडिशन काय केला तर ते कोणाच्या बरोबर येऊ शकते म्हणते b/a. म्हणजे हा जो बी टर्म आहे आणि ए म्हणजे कोण इथं 1 राहते तर 8/1 म्हणजे 8. तर बघा दोन्ही रूटची ॲडिशन 8 येत आहे का, येत आहे. त्या प्रकारे बघा तर काटपीट केला असता समथिंग ॲडिशन करताना तर काय आला असता बघा, हा मायनस प्लस कटला असता, मायनस काय झाला असता 2b. अरे हा ॲडिशन जर केला असता आपण दोघांच्या छेद समान आहे ना, तर हा कटला असता आणि हा मायनस 2b झाला, खाली आहे 2a, 2 कटला म्हणजेच काय आला मायनस. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली असती -b/, दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर त्या दोघांचा इंटू जर केला असता आपण तर काय कटला असता, ज्या मल्टिप्लाय झाला असता तर a² - b² फॉर्म्युला बनला असता. आणि 2 ब्रॅकेट हा प्लसवाला हा अरे दिसत आहे का, तर बघा b² मायनस या दोघांचा स्क्वेअर केला तर हा स्क्वेअर रूट हटला. अरे यावाल्या दुसऱ्या या टर्मला पकडला असता आपण b √b² - 4ac आहे ना, त्या टर्मला पकडला असता आपण b. तो आपला फॉर्म्युला आहे आपला कोणता वाला. सपोज xy रूपात लिहितो x² - y² x - y. असे 2 ब्रॅकेट बनतात की नाही. तर ऑलरेडी इथं 2 ब्रॅकेट इंटूमध्ये दिसत आहेत बघा. या बीला पकडा x आणि यावाल्या टर्मला पकडा y. तर x + y x - तर त्याच्या शॉर्ट काय होते x² मायनस म्हणजे b² झाला आणि √b² - 4ac² तर स्क्वेअरनं स्क्वेअर रूट कटला. हा ब्रॅकेट जेव्हा खोलाल तर हा पॉझिटिव्ह बी आणि निगेटिव्ह बी कटून जाईल. आता तुम्ही म्हणाल का सर इथे तर निगेटिव्ह बी होता, पॉझिटिव्ह कसा झाला, तर निगेटिव्हचा बी स्क्वेअर काय ते स्क्वेअरवाली टर्म आहे नी. तर हा कटला तर इकडे बघा 4ac राहिला, खाली 4a², कारण 2 × 2 काय झाला असता 4 आणि a × a² 4 कटला तर आणि a कटला तर काय राहिला c/a. तर दोघांचा इंटू जो आहे तो कोणाच्या बरोबर येईल म्हणते c/a. तर बघा इथं cच्या ठिकाणी कोण होता 15 होता आणि a च्या ठिकाणी काय होता 1. 15/1 म्हणजेच 15. तर पहा बरं हा दोघांचा गुणाकार एवढा आहे की नाही आहे. अरे आहे का, समजलं काय होतं तरी याच्यामध्ये बघा. तर हे आपल्याला का समोर हां काही आहे का ह्याच्यात अजून.
तुम्हाला फिल द एम्प्टी प्लेस मध्ये दिलेला आहे बघा 10x² प्लस 10x प्लस 1 इक्वल टू, आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली म्हणते, आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे. तर अल्फा प्लस बीटा काय होता आपल्याजवळ -b/, तर बीच्या ठिकाणी कोण आहे तर -10, एच्या ठिकाणी कोण आहे 10 कटला म्हणजे किती आला, आणि अल्फा इंटू बीटा c/, तर सीच्या ठिकाणी कोण आहे आपल्याजवळ, आणि एच्या ठिकाणी कोण आहे तर 1/. मग त्यानंतर सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला बघा. तर सॉल्ड एक्झाम्पल घेऊ मी, एक्सरसाइज तुम्ही सोडवाल. पूर्ण एक्सरसाइज तर मी सांगणार नाही, मला सोडवायचं आहे सोडवा, नाहीतर गद्याच्या सोबतच्या. तुम्हाला काय वाटला. हां, अल्फा प्लस बीटा आर द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला, एक अल्फा आणि एक, आणि देन फाइंड द अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू काढू नाही शकत. हां 2x² इज इक्वल टू, हा दिलेला आहे. तर आपण काय करू पहिले कम्पेअरिंग विथ x² bx प्लस इज इक्वल्स टू, तर एची व्हॅल्यू किती भेटली, बीची व्हॅल्यू किती भेटली, आणि सीची व्हॅल्यू किती भेटली, बरोबर. मग उई काय माहीत आहे आपल्याला, तर अल्फा प्लस इज इक्वल टू -b/, मग -b म्हणजे -6, ए किती आहे 2 1 जा, तो किती आला. त्यानंतर अल्फा इंटू बीटा काढू शकतो, तर अल्फा इंटू बीटा काय आला असता c/, सी किती आहे -5, आणि ए किती आहे 2. कळलं. अरे कळलं. हां, कधी कधी आपल्याला होऊ शकते की हे वाली व्हॅल्यूज दिलेली राहील डायरेक्ट, या दोघांचा गुणाकार नाही याच्या, आणि आपल्याला काय बनवावं लागेल, आपल्याला बनवावं लागेल इक्वेशन. आपल्याला काय बनवावं लागेल, तर जसा हा इक्वेशन आहे बघा, हा इक्वेशन दिसत आहे, अरे दिसत आहे. हा इक्वेशन बनवता कसा येईल, या व्हॅल्यूच्या आधारावर, या व्हॅल्यूच्या आधारावर कसा बनवता येईल. तर ही जे -3 होती, हे कशाची व्हॅल्यू होती -b/, एची व्हॅल्यू होती, आणि इकडे c/a ची व्हॅल्यू किती आली होती -5/, म्हणजे इथून तर मला समजला की एची व्हॅल्यू कोण आहे, म्हणजे x² वाल्या टर्म बरोबर कोण आला असता आपला 2 आला असता. मग बीची व्हॅल्यू कशी काढू शकतो, तर ही 2 इथं ठेवला, तर 2 गुणिले 3 किती झाला असता, तर बघा बीची व्हॅल्यू 6 मिळाली, अरे मिळाली, आणि त्यानंतर मायनस मायनस कटला असता, तर बीची व्हॅल्यू 6 मिळाली असती. तशीच मग कशाची काढायची आहे, सीची तर डायरेक्ट कम्पेअरनं भेटून जाईल, ठीक आहे. किंवा आपण डायरेक्ट अल्फा प्लस बीटा मधात ठेवायच्या, अरे मधात म्हणजे बघा आता समोर दिलेला असेल तुम्हाला, की जे मधातली टर्म राहते ते अल्फा आणि बीटा यांच्या काय राहते प्लस राहते, आणि लास्टवाली टर्म जे राहते कॉन्स्टंट ते काय राहते अल्फा आणि बीटा यांच्या गुणाकार. हे सोपंच आहे बघा, हे तुम्ही काढू शकता. आता इथं के वाला आलेला आहे, फाइंड द डिफरन्स बिटवीन द रूट ऑफ द इक्वेशन. डिफरन्स काढायचा आहे का, काय काढायचं आहे, अच्छा डिफरन्स दिलेला आहे बघा. काय दिलेला आहे आपल्याला, डिफरन्स दिलेला आहे दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये. डिफरन्स म्हणजे काय आहे, तर अल्फा मायनस
किती दिलेला आहे? अरे किती दिलेला आहे? खोकलाल का? आणि त्यानंतर इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, तर एक्स स्क्वेअर मायनस 13x प्लस के इज इक्वल्स टू, आणि आपल्याला काय काढायचं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फाइंड के. कसं काढून? तर आपण आता जो टॉपिक शिकत आहोत त्याच्यावरच आधारित आहे. म्हणजे हा अल्फा मायनस बीटा दिलेला आहे, तर आपण अल्फा प्लस बीटा काढू शकतो ना फॉर्म्युल्यानं. काय आहे? वी नो. कम्पेअरिंग करा पहिले. कम्पेअरिंग ax स्क्वेअर प्लस bx, तर ए ची व्हॅल्यू आली असती 1, बी ची व्हॅल्यू आली असती मायनस, आणि सी ची व्हॅल्यू की कोण पाहिजे? बैला. तर अल्फा प्लस बीटा किती आली? मायनस बी बाय, अरे आली असती. हां, तर किती सांगा लवकर? -13 बाय, म्हणजेच काय आली असती? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, अच्छा पहिलेच्याच -1 आहे आणि हा एक मायनस, तर मायनस मायनस काय होईल? प्लस. तर तुम्हाला पाहाल हे हा एक इक्वेशन भेटला. अरे भेटला. आणि हा एक इक्वेशन आपल्याला दिलेला आहे. तर 1 अँड 2 इक्वेशन भेटले, आणि चिन्ह त्यांचे कसे आहेत? वेगवेगळे. तर काय करू शकतो? अरे ॲडिंग करू शकतो. ॲडिंग 1 अँड 2. अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7, अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू, ॲडिंग केला तर बीटा बीटा कटला, अल्फा 2 अल्फा किती आला? तर अल्फाची व्हॅल्यू बरोबर, हे 10 एखाद्या इक्वेशनमध्ये ठेवला तर बीटाची व्हॅल्यू किती होईल? दुसऱ्या इक्वेशनमध्ये 13 मायनस 10 होईल, म्हणजे बीटा किती आला असता त्याला? आता के म्हणते ना के. अरे हो, सी ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. तर आपल्याजवळ एक रिलेशन होता. कोणता? वी नो अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय, तर काय दिलेलं आपल्याला? अल्फा आहे किती आहे? 10. बीटा आहे, सी आहे का? नाही. ए आहे का? 1. म्हणजेच सी ची व्हॅल्यू किती झाली? म्हणजेच के इज इक्वल टू समजलं कसं काय होता हा? त्यानंतर बघा आपल्याला थोडे अल्जेब्रिक आयडेंटिटीज वापरायचे आहेत. आपल्याला अल्फा आणि बीटा आर द रूट दिलेले आहेत आणि फाइंड करायचे आहे. काय फाइंड करायचं? हा इक्वेशन दिलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू, आणि काय काय फाइंड करायचं आहे बघा? हे अल्फा क्यूब आणि बीटा क्यूबच्या ॲडिशन, त्यानंतर अल्फा स्क्वेअर प्लस, या दोन्ही गोष्टी ॲड करायच्या आहेत. तर लक्ष द्या कसा काढू शकतो. सर्वप्रथम या इक्वेशनला काय करू आपण? ax स्क्वेअर प्लस इज इक्वल्स टू येथपर्यंत. मग ए ची व्हॅल्यू किती होईल सांग बरं कावडे? 1. बी ची व्हॅल्यू किती होईल आणि सी ची व्हॅल्यू किती होईल? याला आता याच्यावरून मी काय काढू शकतो? मला या सगळ्या व्हॅल्यू काढणे आहेत. अल्फा प्लस बीटाच्या, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब बरोबर. तर काय काढू शकतो? तर बघा अल्फा प्लस बीटा हा रिलेशनवरून काढू शकतो. मायनस बी बाय, अरे बरोबर. हां, तर मग आपल्याजवळ व्हॅल्यू आहेत बघा. बी ची व्हॅल्यू किती आहे आणि ए ची व्हॅल्यू किती आहे? म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू आली असती. तर यालाच मी काय करतो? क्यूबिंग बोथ साईड. यालाच काय करतो? क्यूबिंग
बोथ, का बरं आपल्याला ते ए क्यूब बी क्यूब काढायचं आहे ना, अरे ए क्यूब बी क्यूब काढायचं आहे की नाही, हां बोथ साईडला क्यूबिंग केला तर काय झाला असता, हा अल्फा प्लस बीटाचा क्यूब आणि इकडे -5चा, अरे हो, मग याचं एक्सप्लेनेशन काय आहे अल्फा प्लस बीटाचा होल क्यूब, तो फॉर्म्युला कितव्या नंबरचा सांगितला तुम्हाला, 6व्या नंबरचा दिसत आहे, काय झाला असता, ए क्यूब प्लस 3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटाचा इज इक्वल टू -5चा क्यूब 125 -125 प्लस येईल का, कारण 3 वेळा मल्टिप्लाय झाला, मायनस इंटू मायनस प्लस झाला असता आणि प्लस इंटू मायनस पुन्हा, अरे समजला का, हा -5 इंटू -5 इंटू मायनस क्यूब 3 वेळा मल्टिप्लाय, तर किती आला इकडे बघा, अल्फा प्लस बीटाची मला भेटलेली आहे व्हॅल्यू किती आहे, अरे आहे अल्फा इंटू बीटाची लागत आहे, तर अल्फा इंटू बीटाची काढू शकतो इकडूनच, काय आली असते सी बाय, तर सी किती आहे आणि हे किती आहे, हे किती आहे 1, म्हणजेच काय आला असता अल्फा बीटा इज इक्वल टू मायनस, तर अल्फा बीटा इथं दिसत आहे हा, तर इकडे काय गेलं असतं मायनस हा 3 आणि हा अल्फा क्यूब आणि हा बीटा क्यूब इज इक्वल्स टू 120, आपल्याला व्हॅल्यू पाहिजे या दोघांची प्लसमध्ये, तर बाकी सगळ्या व्हॅल्यू तिकडे जातील, 5 1 मायनस इंटू मायनस प्लस आणि 5 3 म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 15 इज इक्वल्स टू -120, त्या बाजूला जातील तर -125 मायनस, म्हणजेच किती होती मायनस मायनस प्लस होईल आणि 140, तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय आला मायनस, अरे आला, देन आता हा क्यूब काढायचा होता म्हणून क्यूबिंग केला, इथं स्क्वेअर काढायचा आहे तर काय करून त्याच टर्मला, म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू -5ला काय करून स्क्वेअरिंग बोथ, तर अल्फा प्लस बीटाचा आणि इकडे -5चा झाला असता, हां तर अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर माहीत आहे सगळ्यांना, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस फॉर्म्युला रे, इथं अल्फा स्क्वेअर प्लस ट्वाईस अल्फा इंटू प्लस बीटाचा इज इक्वल्स टू 25, आता व्हॅल्यू कोणाची पाहिजे, अल्फा स्क्वेअर प्लस, तर 25 मायनस ट्वाईस अल्फा बीटा, तर 25 2 आणि अल्फा बीटाची मायनस, अरे हो मायनस इंटू मायनस म्हणजे किती आली, आली असती अल्फा स्क्वेअर प्लस, तर अशा प्रकारे हे या नमुना प्रश्नातले होते प्रॉब्लेम, काही आहे नाही त्याच्यात, तुम्हाला अल्जेब्रिक आयडेंटिटी वगैरे येत असेल तर जमल, समोर एक्झरसाइजमध्ये येऊ शकतात. बघा जर आपल्याला फक्त रूट दिलेले असतील म्हणते फक्त रूट, तर त्याच्यावरून आपण इक्वेशन कसा ऑब्टेन करू शकतो, तर हा दिलेला आहे बघा, आपण पाहिला होता की फॉर्म्युला मेथडनं आपले 2 रूट निघतात, एक्स इज इक्वल टू समथिंग होता, एकाला आपण अल्फा म्हणत होता, एकाला काय म्हणत होता, एकाला अल्फा एकाला बीटा म्हणत होता. जर ह्याच व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतील तर आपण काय करावं लागेल,
सपोज म्हणा एक्स इज इक्वल टू अल्फा आहे आणि इकडे एक्स इज इक्वल टू काय आला असेल, तर ब्रॅकेट काय बनले असते ते एक्स मायनस, हा पॉझिटिव्ह आहे ना, हा पॉझिटिव्ह आहे अल्फा, तर हा बनला असता निगेटिव्ह इज इक्वल्स टू 0. आणि उलटी स्टेप नाही का, अरे उलटी स्टेप नाही का, आपण सोडवत नेतो त्याची उलटी स्टेप. आणि हा काय झाला असता एक्स मायनस बीटा इज इक्वल्स टू, हा जर निगेटिव्ह आहे तर इथं काय आला असता, समजलं का, उलटा जाते ना. तर मग आता या दोघांच्या इंटू या दोघांच्या म्हणजेच आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्सप्लेनेशन काय आला असता, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा प्लस एक्स आणि अल्फा इंटू बीटा. उलटा रे, जसा हा एक इक्वेशन दिलेला राहते आपल्याला, सपोज इथं 15 होता तर 5 त्रिक इथं 5 + 3 आला असता, एक ब्रॅकेट झाला असता एक्स प्लस 5 इज इक्वल्स टू 0, आणि किंवा हा असा झाला असता एक्स प्लस 3, या दोघांच्या इंटू असा लिहिला असता आपण. हे बघा उलटा जातो, एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 15 इज इक्वल्स टू, तर 15चे फॅक्टर पाडतो आपण, 5 त्रिक, तर मी म्हटलं होतं एक्स स्क्वेअरच्या समोर काही नसेल तर डायरेक्ट हा एक ब्रॅकेट आणि इज इक्वल्स टू असा लिहिला असता. मग काय केला असता, तर एक्स प्लस 5 इज इक्वल्स टू आणि एक्स प्लस 3 इज इक्वल्स टू, तर एक्स इज इक्वल टू -5 याला असता हा, अरे याला असता, आणि एक्स इज इक्वल्स टू मायनस, पहा बरं असा झाला की नाही, अल्फा आणि बीटा तेच तर आहेत ना रूट, एक आहे -5 एक आहे प्लस बी येऊ, अरे समजलं का की नाही समजलं, लक्षात घ्या. हा प्लस दिलेला आहे इकडे, तर इथं ब्रॅकेट घेताना काय केला मायनस, इकडे हा मायनस आला तर इथं ब्रॅकेटमध्ये काय आला प्लस, उलटा काम. ठीक आहे, तर त्याच्यावरून आपल्याला डायरेक्ट हा असा इक्वेशन आपण काढू शकतो. हे एवढ्या स्टेप मारायची गरज, एवढ्या स्टेप काढायची गरज. तर अल्फाच्या ठिकाणी आपल्याला काय दिलेला राहील, व्हॅल्यू दिलेल्या राहतील, काय दिलेल्या राहतील, तर मग अल्फा आणि बीटाच्या ठिकाणी त्या व्हॅल्यू भरायच्या आणि डायरेक्ट काय काढायचा क्वाड्रॅटिक. फॉर एक्झाम्पल इथं दिलेला आहे बघा ॲक्टिव्हिटी नंबर 1, हा तुम्हाला इथं फॉर्म्युलाच्या वर्ड प्रॉब्लेमच्या रूपात दिलेला आहे बघा. क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन बी ऑब्टेन ॲज एक्स स्क्वेअर मायनस ॲडिशन ऑफ अ रूट, रूट म्हणजे कोण अल्फा न आपल्याला व्हॅल्यूमध्ये दिलेल्या राहतील म्हटलं मी ना, हां, आणि प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट म्हणजे त्या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, बघा एक रूट दिलेला आहे तुम्हाला, रूट दिलेला आहे बघा, ॲडिशन ऑफ अ रूट दिलेली आहे किती, डायरेक्ट अल्फा प्लस बीटा दिलेली आहे तुम्हाला, कराची बी गरज, आणि प्रोडक्ट ऑफ द रूट दिलेला आहे किती 9, ते इक्वेशन काय बनला असता, काय बनला असता इक्वेशन, एक्स स्क्वेअर मायनस 10x मग अल्फा आणि बीटा सेपरेट दिलेला असतील तर प्लस नाही करू शका का तुम्ही, एक्स स्क्वेअर मायनस, लक्षात घ्या इथं काय आहे, इथं काय आहे, इथं मायनस आहे. ठीक आहे, तर 5 आणि 2 किती प्लस 5 दुने इज इक्वल्स टू आलं असतं. तर अशा प्रकारे सॉल्ड एक्झाम्पल पुन्हा दिलेले आहेत तुम्हाला, हे सोपीचे आहेत. तर 2.5 सोडवून पाहायचे आहे, सेम अशा प्रकारचेच आहेत.
ठीक आहे. जमेल? नाही जमेल तर मी आहोच मेलू का? मग त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम आहेत ना, समजावून सांगून देतो एक्झरसाइज. आणि तिथल्या जे 2 प्रॉब्लेम भारीवाले दिसत आहेत ते घेऊन घेऊ. आणि मग काय आहे ॲप्लिकेशन ऑफ 2.5 मध्ये पहिली काय आहे ॲक्टिव्हिटीज आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू अरे 0. दुसरं काय केलेलं आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. एकाची आली 5 आणि एकाची आली, तर त्याचे रूट कसे राहतील ते तुम्हाला लिहायचं. पॉझिटिव्ह असेल तर काय पाहिला होता आपण, रिअल अँड अनइक्वल. इथं लिहायला लागेल रिअल अँड. निगेटिव्ह असेल तर नॉट रिअल आला होता आपण. देन सम ऑफ द रूट दिलेली आहे तुम्हाला आणि प्रोडक्ट ऑफ द रूट दिलेला आहे. तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचा. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये काय होता आपण पाहिला होता आताच की बा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस अल्फा इंटू इज इक्वल्स टू. तर सम म्हणजे बेरीज, सम ऑफ द रूट दिलेली आहे तुम्हाला काय, हा मायनस जसाच्या हा अंदरचा मायनस किती दिलेला आहे अल्फा प्लस बीटा. सम ऑफ द रूट म्हणजे किती दिलेला आहे -7 आणि एक्स जोडा लागेल नाही तर एक्स प्लस 5 म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस पाणी आणते भाऊ. ए बाई पुरती का पाणी घे बरं त्या बॉटल टेबलवर अंदर. देन अल्फा अँड बीटा आर द रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यावरून काढायचं आहे. फॉर्म्युला तर माहीतच आहे तुम्हाला. अल्फा प्लस बीटाचा काय फॉर्म्युला होता, -b/, आणि इकडे काय होता c/. काढू ना सका. डिस्क्रिमिनंट काढायचे आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. पहिले कम्पेअरिंग कराल ax स्क्वेअर प्लस bx प्लस आणि त्याच्या बादमध्ये काय काढायच्या बी स्क्वेअर मायनस. जमतील. मग डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक. नेचर काढायचे आहे. त्याच्यासाठी बी आपल्याला पहिले काय काढायला लागल, डिस्क्रिमिनंट काढायला लागल बी स्क्वेअर मायनस. जर 0 असेल तर रिअल अँड इक्वल. जर पॉझिटिव्ह असतील तर रिअल अँड. जर निगेटिव्ह असतील तर फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट ऑर गिवन. ह्या अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आणि त्याच्यावरून आता जसं इक्वेशन बनवलं आपण यावाल्या फॉर्म्युलामध्ये टाकायचे आहेत बस. दिलेलाच आहे फॉर्म्युला तुम्हाला. अरे या पेजवर दिलेला आहे ना काय. हां क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे तर ॲडिशन ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ, किंवा हा लक्षात ठेवू शकता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू. जमल का.
बघा चौथा क्वेश्चन पण तुम्हाला जमून जाईल. ठीक आहे. अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू आहेत त्या आणि ते डायरेक्ट त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या आहेत आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायच्या आहेत. पाचवा प्रश्न बघा. सम ऑफ द रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल द प्रोडक्ट. म्हणजे अल्फा प्लस बीटा इज म्हणजे इक्वल डबल ऑफ अल्फा इंटू दिलेला आहे आपल्याला. हां मग फाइंड द के इफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस इज इक्वल्स टू बरोबर. तर कसं काढून आता तर अल्फा आणि बीटा यांच्या बेरीज डायरेक्ट दिलेली नाही आहे आपल्याला. तर आपण बी मायनस बी बाय ए फॉर्म्युला आहे आपल्याजवळ त्याच्या यानं काढू शकतो. तर कम्पेअरिंग करा पहिले. कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस प्लस इज इक्वल्स टू. तर एची व्हॅल्यू काय झाली असती 1. बीची व्हॅल्यू काय झाली असती मायनस आणि सीची व्हॅल्यू काय झाली असती बरोबर. अच्छा के आहे का. केच्या रूपात के प्लस कारण हे पूर्ण कॉन्स्टंट येईल ना. हां तर आता आपण काढू शकतो अल्फा प्लस बीटा. काय आला असता मायनस बी बाय फॉर्म्युला आहे. तर बीची व्हॅल्यू किती आहे आणि एची व्हॅल्यू किती आहे. तर अल्फा हां फॉर्म्युल्याचा मायनस आणि हा याचा मायनस. ओके मायनस मायनस का होईल हे कोणाची व्हॅल्यू भेटली आपल्याला. देन अल्फा इंटू काय आली असती सी बाय. तर सी किती आहे ये म्हणजे तर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू के प्लस. ओके आता काय करू यांच्या एवढा तर झाला सर. याच्या काय करू आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे कोणाची काढायची आहे. तर के ज्या ठिकाणी दिलेला आहे नाही अजून काय करू शकतो याच्या वर इक्वेशन दिलेला हा बघा. हा आपण काढला. अरे काढला. यावाल्या इक्वेशनमध्ये जर पुट केला यावाल्या व्हॅल्यू तर काय येते बघा 4k इक्वल टू 2 इंटू हा इक्वेशन दिला होता ना आपल्याला. हां हा रिलेशन दिला होता. इकडे याला असता 4k इकडे याला असता 2k प्लस 3 दुने या बाजूला आला असता तर 4k मायनस इज इक्वल्स टू देन 4k मायनस 2k किती झाला तर के ची व्हॅल्यू भेटली. सिमिलरली अजून कोणता आहे 6वा झाला का रे. कोणती एक्सरसाइज आहे 2.5 आहे ना. 6 नंबरच्या बघा. सॉल्ट एक्झाम्पल मध्ये झालाय. हां सॉल्ट एक्झाम्पल मध्ये झालेला आहे अशा प्रकारच्या. तर पहिले अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढून घ्याल. मग एक वेळा क्युबिंग एक वेळा स्क्वेअरिंग येऊन जाईल व्हॅल्यू. 7वा
द रूट ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय होईल? कळलं? फाइंड के. तर पहिला, सातव्यातला पहिला, लक्ष द्या, 3y चा स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल्स टू रूट कसे आहेत म्हणते, रूट कसे आहेत म्हणते, रूट आर रियल अँड. हा सांगितलेला आहे त्यानं. म्हणजेच काय सांगितलेलं आहे मला? म्हणजेच सांगितलेलं आहे की बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती येईल? मला या स्टेटमेंटवरून अंदाजा लावायचा होता की बी स्क्वेअर मायनस 4ac किती येईल? 0. रियल अँड अनइक्वल म्हणलं ना, अनइक्वल आहे ना, काय इक्वल? इक्वल. हां, तर काय आला असता बघा, कम्पेअर करायचं याला. कम्पेअरिंग ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू, तर एची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू आणि सीची व्हॅल्यू. मग काय काढू शकतो आपण याच्या? तर अल्फा, आपल्याला केची व्हॅल्यू काढणे आहे. फाइंड के म्हणते बघा, फाइंड आणि हवं आपल्याला के काढणे आहे. मग यावाल्या याच्यामध्ये काय करू शकतो? म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 0 आहे ना आपल्याला. इथं लिहायचं मग ॲज द रूट्स आर रियल अँड इक्वल, म्हणून बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू त्याला असता केचा मायनस 4 इंटू 3 इंटू इज इक्वल्स टू 4 12 गुणिला 12. तर केची व्हॅल्यू, के स्क्वेअरची व्हॅल्यू त्या साईडला गेलं तर प्लस होईल ना. तर केची व्हॅल्यू किती आली असती? 12 आली असती. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ. मग अशाच प्रकारचा एक प्रॉब्लेम आहे तुमच्याजवळ सेकंडवाला. के एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल्स टू, बघा आपल्याला या प्रॉब्लेमसाठी पण सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की रूट कसे आहेत बा? रियल अँड. पण हा आपल्याला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये दिसत आहे का? अरे आहे का? तर सर्वप्रथम त्याला बनवू आपण तशा फॉर्मॅटमध्ये. काय होईल तर बघा, याच्या मल्टिप्लाय याच्याबरोबर पण होईल आणि याच्याबरोबर पण. तर याच्याबरोबर जेव्हा झाला असता तेव्हा काय झाला असता? के एक्स स्क्वेअर आणि हा 2k एक्स प्लस 6 इज इक्वल्स टू. आता दिसत आहे का? कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस इज इक्वल्स टू. तर एची व्हॅल्यू किती झाली? बीची व्हॅल्यू किती झाली? आणि सीची व्हॅल्यू. मग सांगायचे ॲज द रूट्स आर रियल अँड इक्वल. त्याला बी स्क्वेअर मायनस 4ac काय झाला असता? बरोबर. रियल अँड इक्वल आहेत तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय झाली असती? भरा मग व्हॅल्यू. मायनस 2k चा मायनस 4a आणि सी इज इक्वल्स टू. हां, काय होईल बघा मग? -2चा स्क्वेअर पॉझिटिव्ह होऊन जाईल. 6 ओके. मग काय निघू शकते कॉमन? 4 निघू शकते. मग आता काढायचं कसं?
याला त्या बाजूला घेऊन जा. तर 4k² इज इक्वल टू काय झाला असता 24, 1k आणि हे 4 डिवाइडमध्ये गेले. 4 1 4 सक के ची व्हॅल्यू किती आली. तर अशा प्रकारे तुम्हाला हे एक्झरसाइजचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे होते. बाकीचे मी सांगितले का, तर ते कोण सॉल्व करणार आहे. पक्का नाही जमले ते विचाराल. आणि जे भारी भारी होते ते तर मी सांगितलेले आहे. उद्या आपण पाहू काय अप्लिकेशन, म्हणजे वर्ड प्रॉब्लेमवर त्याचा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा कसा वापर करू एखाद्या गोष्टीच्या फाइंड करण्यासाठी. ठीक आहे. स्पीड कम कर ना त्याची, जास्त असेल तर. चला.